घरचा करता गेला, आईचा आधार गेला, मुलाच्या डोक्यावरचं छत्र हरपलं. मराठा आरक्षणाच्या लढ्यात अशा शेकडो कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. पण आता त्या कुटुंबासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे एक दिलासादायक बातमी समोर येते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर झालेल्या विविध आंदोलनामध्ये एकूण 309 आंदोलन कार्यकर्त्यांनी आपला प्राण गमावला. आरक्षणाच्या लढ्यासाठी दिलेले हे बलिदान मराठा समाज कधीच विसरू शकणार नाही. या मृत आंदोलन कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने एकूण 27,50,00,000 रुपयाची आर्थिक मदत मंजूर केली होती. मात्र काही कुटुंबांना मदत मिळणे अद्याप बाकी होतं. आंतरवली सराटी येथील आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रश्न पुन्हा एकदा सरकारसमोर ठामपणे मांडला. आंदोलनात प्राण गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उर्वरित वारसांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि आता तेच राज्य सरकारने 34 मृतशीर वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपयाची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. 15 आहेत, धाराशिवचे 5 आहेत, परभणीचे 4, हिंगोली 4, नांदेड 3, जालना आणि छत्रपती संभाजीनगर 1 आणि लातूर वारसदाराचा असा समावेश आहे. ही मदत त्यांच्या दुःखाची भरपाई अद्याप कधीच करू शकत नाही, पण समाजासाठी आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या त्याच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त मात्र नक्की करते. ज्यांनी हक्कासाठी संघर्षासाठी आपलं बलिदान दिलं, आपला प्राण दिला समाजासाठी, त्या सर्वांसाठी ही आर्थिक मदत फुल नाही फुलाची पाकळी ही सरकारकडून आहे. जय हिंद जय